तर यानंतर एक ब्रेकिंग बातमी येते। नागपूरच्या वाडी परिसरात वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना अखेर यश आलेलं आहे। दत्तक मुलीनंच प्रियकराच्या मदतीने ही हत्या घडवल्याचं कळतंय। प्रियकर आणि मुलीला आता या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेली आहे। नागपूरमधील वृद्ध दाम्पत्याच्या हत्येचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील ढगे यांच्याकडून। सुनील, आपण बघतोय की एक मोठी खरं तर ही मर्डर मिस्ट्री आज उघड झालेली आहे, काय अधिक सांगाल? नाही, नक्कीच ही मर्डर मिस्ट्री जी आहे ती अतिशय मोठी मर्डर मिस्ट्री आहे आणि ज्या मुलीला या आईवडिलांनी दत्तक घेतलेलं होतं त्याच मुलीने हा सगळा प्रकार घडविलेला आहे आणि त्याचा ड्रामा सुद्धा मोठा करण्यात आलेला होता। पोलिसांनी आता या मुलीला आणि तिच्या प्रियकराला अटक केलेली आहे आणि दोनही पती पत्नीची हत्या करून ही मुलगी बाहेर चालली गेलेली होती आणि संध्याकाळी ती जेव्हा घरी परतली आणि त्यानंतर तिने ज्या प्रकारे सगळा ड्रामा करत ही हत्या लूटपट्ट्या इराद्यानं झाली असावी असा दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता। मात्र ही हत्या संपत्तीच्या हव्यासापोटी झाली असावी असा अंदाज आता पोलिसांनी व्यक्त केला। पोलिसांनी या दोघांना अटक केलेली आहे आणि पुढील कारवाई करत आहे। धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। दत्तक मुलीनंच वृद्ध दाम्पत्याची हत्या केलेली आहे। नागपूरमधली ही मर्डर मिस्ट्री खूप गाजली होती आणि यानंतर पोलिसांचं हे खूप मोठं यशच म्हणावं लागेल की या मुलीला आता पोलिसांनी अटक केली आहे।